नगराध्यक्ष म्हणून माझं एक चांगलं व्हिजन आहे। पहिली गोष्ट म्हणजे शहराची जी रचना आहे आणि त्या ठिकाणी होणारी सातत्य आणि मध्यवस्तीमध्ये जी गर्दी होते त्या गर्दीचं नियोजन चांगल्या पद्धतीने, बाजारपेठा ज्या आहेत त्या बाजारपेठांचं नियोजन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। कारण आज आपल्याला ट्रॅफिकचा एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो, तोही प्रश्न आपल्याला मिटवता आला पाहिजे। आणि सुरक्षितेच्या दृष्टीने जर विचार केला तर मोकार जनावर आणि श्वानपदं जी फिरत आहेत कुत्र्यांसारखी, ही जी काय आपल्याला वेगळ्या पद्धतीने माणसांना त्रास देत आहेत, तर याही बाबतीत विषय डोक्यात ठेवलेला आहे। आज आपल्याला कळतं आहे की ह्या मंगळाई टेकडीच्या पाठीमागून किंवा या टेकडीवरनं नगरामध्ये वाघासारखे हिंस्र प्राण्यांसारखे प्राणी तरस या शहरामध्ये येतात, त्यामुळं ते भयभीत झालेले असतात। यासाठी एक चांगलं पोलीस खात्यातल्या लोकांच्या त्या पद्धतीने इथे नियोजन करून ह्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता राहील असं पाहणार आहे। हेच जर आपण परत विचार केला तर मूलभूत गरजा आहेत, लाईट, पाणी, रस्ता आणि सुरक्षितता आणि ट्रॅफिक, या गोष्टीकडे प्रामुख्याने मी लक्ष देणार आहे। हा सगळा करत असताना शाळांमध्ये नगरपालिकेचं लक्ष राहील, स्वच्छतेच्या बाबतीत लक्ष राहणार आहे, ते सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करणार आहे। अजून यापेक्षा जर विचार केला तर रोजची मंडई वेगवेगळ्या ठिकाणी भरते आणि तिथं असणारी अस्वच्छता, ही स्वच्छता प्रामुख्याने केली जाणार आहे। घंटागाडी, कचरा गाडी ही जी काय फिरत असते त्या माध्यमातून प्लास्टिक गोळा करून त्याचंही निर्मूलन व्यवस्थित केलं जाईल। ओला कचरा असेल तोही चांगल्या पद्धतीने। हे सगळं करत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था 100 वर्षापूर्वी उभी केली, त्यावेळेस शिक्षणाची गरज होती आणि आता शिक्षण घेतल्यानंतर उद्योगधंद्याची गरज आहे। तेव्हा छोटे मोठे उद्योगधंदे आपण या सातारामध्ये आणणार आहोत। हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणीच आपले म्हणजे शहरामध्येच राजघराण्यातली मंडळी आहेत, यांच्या सगळ्या मार्गदर्शनातूनच हा विषय आपण नगरपालिकेच्या विचारामध्ये आणणार आहोत। आज कॅबिनेट मंत्री शिवेंद्रबाबा इथे आहेत, खासदार साहेब आहेत, छत्रपती उदयन महाराज यांच्याही माध्यमातून हा विषय आपण पूर्ण मार्गदर्शनातून आज अखेर जसा प्रवास करतोय तसा याही पुढे त्यांच्या मार्गदर्शनातून हा पुढचा प्रवास करू। आणि हेच करत असताना या सर्वांच्या मदतीने उद्याचा एक चांगल्या पद्धतीचा सातारा उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। आपण सर्वांनी या संदर्भात विचार करून एका शिक्षकाला त्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवण्याचा मान द्यावा। शिक्षक हा पारदर्शक असतो आणि त्याच्याही पेक्षा त्याला आज सेवानिवृत्तीनंतर मी तिथे येतोय, तर आजपर्यंत 35 वर्षात जी साताऱ्याची सेवा केली तीच अजून 5 वर्षापर्यंत मी ही सेवा करतोय। आज सगळ्या सातारकरांच्या मनावर विश्वास ठेवून त्यांनी केलेल्या मतदानाचा मी अपमान न करता ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न सातारकरांच्या सहकार्याने आणि या राजघराण्यातल्या सगळ्या वरिष्ठ मंडळींच्या सल्ल्याने हा सगळा पुढचा प्रवास करणार आहे, असं मी तुम्हाला सांगत आहे। धन्यवाद।